हॅलो फ्रेंड्स, आजच्या इकॉनॉमिक्सच्या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. मेकेन्झी हे नाव तुम्ही ऐकलं असेल. मेकेन्झी ही एक अशी ग्लोबल कंपनी आहे जी खूप सारे गव्हर्नमेंट्सला, कंपनीजला, मल्टीनॅशनल कंपनीजला कन्सल्टन्सी देते व खूप सारे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. या मेकेन्झी सर्व्हिसेस ही जी कंपनी आहे यांचं असं म्हणणं आहे की पुढचे 100 वर्ष हे भारतासाठी आहेत आणि भारताची ही जी ग्रोथ स्टोरी आहे ती एकदम युनिक असणार आहे आणि ती खूप वेगाने राईज करणार आहे, वाढणार आहे. मेकेन्झीचं असं म्हणणं आहे की कुठल्याही देशाची प्रगती जर करायची असेल तर त्याची इकॉनॉमी तुम्ही बघा. निश्चित आपली इकॉनॉमी आपल्याला माहिती आहे. त्यांचं म्हणणं आहे भारतासाठी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या गोष्टी भारताची प्रगती किती वेगाने होईल, म्हणजे इंडियन इकॉनॉमीची प्रगती किती वेगाने होईल या 3 गोष्टींवरती डिपेंड करतं. पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिस्किलिंग. तुम्ही स्किल डेव्हलपमेंट हा शब्द ऐकला असेल. रिस्किलिंग म्हणजे नक्की काय? रिस्किलिंग म्हणजे जे एक्झिस्टिंग तुमचे एम्प्लॉईज आहेत त्यांना तुम्ही नवीन टेक्नॉलॉजीवर ट्रेन करणं, त्यांना फॉर एन एक्झाम्पल AI वर, मशीन लर्निंगवर, ब्लॉकचेनवर आपल्या एक्झिस्टिंग स्टाफला ट्रेन करणं हा एक खूप महत्त्वाचा रोल भारताच्या इकॉनॉमीसाठी प्ले करू शकतं. मागं पण बघितलं होतं की सिंगापूर गव्हर्नमेंटने ज्या ज्या लोकांना त्यांच्या जे पॉप्युलेशन आहे, वर्किंग पॉप्युलेशनला स्वतःचं लर्निंग करायचं असेल किंवा त्यांना नवीन सर्टिफिकेशन करायचे असतील तर त्यांना काही डॉलर्स त्यांनी फ्रीमध्ये देऊ केलेले होते. रिस्किलिंग ही खूप मोठी संधी आहे आपल्या इकॉनॉमीला बूस्ट करण्यासाठी, स्ट्रॉंग करण्यासाठी. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जे मेकेन्झी म्हणते, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. मागील काही वर्षात भारतात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये खूप वेगाने प्रगती झाली आहे. गडकरी साहेबांनी त्याच्यात रोडवेजमध्ये खूप मोठं काम केलं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आपण फक्त रोडवेजबद्दल थांबलेलो नाही. आपल्याकडं रोडवेज, एरोप्लेन, खूप सारे एअरपोर्ट झालेले आहेत, वॉटरवेज आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल इंडिया ही जी मोहीम आपल्या भारतात मागील 8-10 वर्षात चालू झालेली आहे त्याचा सुद्धा फायदा आपल्याला भेटणार आहे. पण मेकेन्झीचे जे स्टॅटिस्टिक्स आहेत ते हे पण सांगतात की भारत आजही आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर आपल्या GDPच्या फक्त 3% रक्कम खर्च करते आणि आपण ज्या कंट्रीला आपलं कॉम्पिटिटर समजतो म्हणजे चायना, ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवर 9% GDPवर खर्च करतं, म्हणजे 3 पटीने जास्त रक्कम ते खर्च करतात. म्हणजे भविष्यात जर तुम्हाला खूप सारी डेव्हलपमेंट भारतात बघायला भेटली, एअरपोर्ट्स, रोड, रेल्वेज, वॉटरवेज, तर त्याच्यात नवल अजिबात मानून घेऊ नका, कारण त्याच्यात खूप मोठी इन्व्हेस्टमेंट सरकार करणार आहे आणि पुढील 5 वर्षात ती नक्की होईल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, मेकेन्झीचं असं म्हणणं आहे की ज्या पण कंट्रीज आज डेव्हलप झाल्यात त्यांनी रिसर्च आणि डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे. मी याच्यात खर्च म्हणत नाही, गुंतवणूक याच्यासाठी म्हणतो की त्याच्यातून जे ॲडव्हान्स प्रोडक्ट्स येतात, सर्व्हिसेस येतात, ती इकॉनॉमीला भयंकर मोठ्या पद्धतीने 360 डिग्री पद्धतीने चेंज करतात व त्या देशाला फायदा मिळवून देतात. आजही भारतातला इकॉनॉमीचा जो आपल्या रिसर्चवरचा जो खर्च आहे तो फक्त 1% आहे, 1% ओन्ली. आणि आपण हा जो खर्च US कम्पेअर केला तर US मध्ये हा खर्च जवळपास 4%वर आहे. गव्हर्नमेंटनी अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स जिथं खूप मोठ्या प्रमाणावर रिसर्च चालतो त्यांना ह्या फंडिंग सपोर्ट मोठ्या पद्धतीने द्यायला पाहिजे, कारण तिथूनच आयडियाज तयार होतील व आयडियाजचं रूपांतरण खूप मोठ्या प्रोडक्ट सर्व्हिसेसमध्ये जे आपल्या इकॉनॉमीला सपोर्ट करतील असं सांगण्यात येत आहे. मेकेन्झीने असंही सांगितलेलं आहे की भारतासाठी एक्सपोर्ट ठीक आहे, एक्सपोर्ट त्यांनी करावं, पण त्यांच्या इन हाऊस जी पॉप्युलेशन आहे तेच सगळ्यात मोठी कस्टमर त्यांची असणार आहे. आणि दुसरं त्यांचं असंही म्हणणं आहे की भारताने मागील काही वर्षात जे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर केलेलं आहे, म्हणजे QR कोड बघा, पेमेंट करणं किती सोपं झालं आहे, त्याच्यामुळे ही ग्रोथ स्टोरी खूप वेगाने वाढणार आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पुढील 100 वर्ष, पूर्ण सेंचुरी ही भारताची असणार आहे. आणि तुम्ही, मी, आपली मुलं, आपले आजूबाजूचे सगळे नातेवाईक, आपले कलिग्स, आपल्या शेजारी राहणारे लोक, हे सगळे या ग्रोथ जर्नीचा पार्ट असणार आहे. तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे. काळजी फक्त हे घ्या की तुमचं कॉन्ट्रीब्युशन योग्य पद्धतीने करा, स्वतःला अपस्किल करा, देशाला टॅक्सेस टाईमवर भरा व आपल्या इकॉनॉमीला मोठं होताना बघा. आज इथंच थांबूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व हो, भेटत राहा. नमस्कार.